सुप्रीम कोर्टाने आपल्या विशेषाधिकाराचा वापर करत राजीव गांधींच्या मारेकऱ्याला शिक्षेतून मुक्त केलंय। या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाचा विशेषाधिकार काय सांगतो, या प्रकरणात अजून काय घडलं होतं याबद्दल अजून जाणून घेऊयात आजच्या लेट्स अप विषय सोपाच्या माध्यमातून। देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधींची 1991 साली हत्या करण्यात आली होती। या प्रकरणातील दोषी ए.जी. पेरारीवलन सोबत आणखी तिघांना 1999 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली गेली होती। या फाशीच्या शिक्षेचं रूपांतर नंतर जन्मठेपेत करण्यात आलं होतं। नुकतंच पेरारीवलनला 31 वर्षांनंतर मुक्त करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत। राज्य सरकारची यामागे काय भूमिका असते? जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी हा राज्य सरकारच्या नियंत्रणात असतो। जन्मठेपेची शिक्षा झालेल्या व्यक्तीला 14 वर्षांपूर्वी सोडलं जाऊ नये याची दक्षता राज्य सरकारला घ्यावी लागते। या प्रकरणी तमिळनाडू राज्य मंत्रिमंडळानं पेरारीवलनला शिक्षेतून मुक्त करण्यासाठी राज्यपालांकडे शिफारस केली होती, मात्र राज्यपालांनी यावर निर्णय देण्यास विलंब केला। संविधानात राज्यपालांच्या अधिकारांबद्दल काय तरतूद आहे? कलम 161 नुसार राज्याच्या राज्यपालास कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येणाऱ्या अशा बाबींशी संबंधित असलेल्या कोणत्याही कायद्याविरुद्ध केलेल्या कोणत्याही अपराधाबद्दल दोषी ठरवण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला शिक्षेबद्दल क्षमा करण्याचा, शिक्षेस तहकुबी किंवा स्थगिती देण्याचा किंवा सूट देण्याचा अथवा हा शिक्षादेश निलंबित करत किंवा तो सौम्य करण्याचा अधिकार असतो। याशिवाय हत्या खटल्यांमधील दोषींना माफी देण्याची शिफारस करण्याचा अधिकार देखील राज्य मंत्रिमंडळाला आहे व हा ठराव स्वीकारणे राज्यपालांसाठी बंधनकारक असते। पेरारीवलनच्या सुटकेचे आदेश देताना सुप्रीम कोर्टानं म्हटलंय की राज्य मंत्रिमंडळानं प्रासंगिक विचार करूनच हा निर्णय घेतला होता आणि विलंब करण्याची राज्यपालांची ही कृती संविधान विरोधी असल्याचं त्यांनी सांगितलं। सुप्रीम कोर्टाचा हा विशेषाधिकार काय आहे? संविधानाच्या कलम 142 नुसार आपल्या न्यायालयीन कक्षेत निर्णय देण्याचा अधिकार आणि कोणत्याही प्रलंबित खटल्यात निकाल सुनावण्याचाही विशेषाधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे। संबंधित प्रकरणात दुसरा कायदा लागू होईपर्यंत सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय अंतिम असतो। दरम्यान पेरारीवलनच्या सुटकेसोबत रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद खटल्यात देखील सर्वोच्च न्यायालयाने याच कलमाच्या आधारे आपला निर्णय दिला होता।